नमस्कार, आपलं सगळ्यांचं योजना फंडा या चॅनलमध्ये मी स्वागत करतो. बघा, या ठिकाणी अजूनही जे आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि महत्त्वाची माहिती तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं असेल, त्या संबंधित जी अपडेट आहे की 11 आणि 12 ऑगस्ट 2026च्या माहितीच्या अहवालानुसार बघा, या ठिकाणी जे महाराष्ट्रात खरीप हंगाम जे काही पीक आहे त्यामध्ये जवळपास या ठिकाणी तुम्ही बघताय 81,40,913 शेतकऱ्यांची या ठिकाणी नोंदणी झालेली आहे, असं शासनाचाच हा अहवाल आहे, आकडा आहे. 10 दिवसांची मुदतवाढ दिल्यानंतर हा आकडा वाढलेला आहे. बघा, सुमारे 95 लाख नोंदणीच्या तुलनेत यंदा सहभाग कमी आहे. मागच्यापेक्षा जवळपास 95 लाख नोंदणीचा नुसार हा आकडा कमीच आहे, असं त्यांचं स्पष्टपणे शासनाचं म्हणणं आहे. मग पीक विमा 2026 आता याच्या पुढं काय आहे आणि 81.40 लाख नोंदणी म्हणजे नेमकं काय? बघा, 10 ऑगस्ट 26पर्यंत 81,40,913 शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे. यापैकी 77 लाख जो आकडा दिसतोय तो बिगर कर्जदार शेतकरी आहेत. त्यांच्या पिकाची एकूण विमा रक्कम सुमारे 30,281 कोटी असल्याचे अहवालात नमूद आहे. किती रक्कम आहे ती? 30,281. म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या की 81.40 लाख नोंदणी झाली म्हणजे 81.40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा झाली असे अजिबात नाही. हे नोंदणी झाली म्हणजे लगेच रक्कम जमा झाली असं अजिबात होत नाही. आता खरी महत्त्वाची प्रक्रिया काय आहे? पीक नुकसान झाल्यानंतर पंचनामा, नुकसान मूल्यांकन, विमा कंपनीकडून दाव्याची प्रक्रिया आणि पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे. कर्जदार शेतकऱ्यांसाठी अजून महत्त्वाची प्रक्रिया अशी, ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले आहे त्यांच्या बाबतीत बँकाकडून, बघा लक्षात घ्या, खूप महत्त्वाची माहिती आहे, विम्याची प्रक्रिया पूर्ण होणे बाकी असू शकते. त्यामुळे उपलब्ध माहितीच्या अनुसार कर्जदार शेतकऱ्यांची माहिती आणि प्रीमियम विमा कंपन्याकडे पाठवण्याची प्रक्रिया ऑगस्ट अखेरपर्यंत बँकांकडून पूर्ण केली जाऊ शकते. त्यासोबत जे कर्जदार शेतकरी आहेत त्यांनी आपल्या बँकेत विम्याची नोंद, प्रीमियम प्रक्रिया झाली आहे का हे तपासणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नुकसान झाल्यावर पैसे कधी मिळतील, ती महत्त्वाची माहिती. इथे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे पीक विमा भरला म्हणून पैसे लगेच मिळत नाहीत, ताबडतोब भेटतात असं अजिबात नाही, हे लक्षात घ्या. पीक नुकसान झाल्यावर योजनेच्या नियमानुसार नुकसान निश्चित केले जाते, कारण योजना आहे त्याच्यामध्ये निकष असतात, आणि त्यानंतर संबंधित प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पात्र शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई मिळत असते, कारण योजनेचा ठराविक कालावधी असतो. म्हणून आपल्या व्हिडिओमध्ये ही माहिती म्हणणं चुकीचं आहे की डायरेक्ट सगळ्यांना 81 लाख लोकांना भेटणार आहे. यंदा म्हणजे हे ChatGPTनं सांगितलं का, असं अजिबात म्हणायचं नाही की भेटणार आहे. याच्यामध्ये काही अपात्रसुद्धा ठरू शकतात. ही फक्त नोंदणी आहे. एकदा यंदा नोंदणी मागील वर्षापेक्षा कमी का? त्याचं कारण बघा, यंदा जुलै अखेरपर्यंत केवळ 61 लाखच शेतकऱ्यांनी या ठिकाणी नोंदणी केली होती. त्यानंतर सरकारनं 10 दिवसांची मुदतवाढ दिली आणि संख्या ही 81 लाखावर पोहोचली. आणि मागील वर्षी सुमारे 95 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. सहभागी कमी झाला याचं कारण काय की मागील वर्षी अपेक्षित लाभ न मिळाल्याची शेतकऱ्यांची नाराजी आणि यंदाच्या पात्रतेशी संबंधित अधिक कडक नियम. आता ह्यावेळेस काय झालं, नियम हे खूप कडक झाले. बघा, म्हणजे आपण बघितलं KYC वगैरे सगळं ऑनलाईन आहे आणि त्यामुळे खूप नियम कडक आहेत. कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक नोंदणी? नांदेडमध्ये जवळपास 9,48,000, बीडमध्ये 9,34,000 आणि लातूरमध्ये 6,21,000 अशी नोंदणी आहे. बघा, त्यानुसार नांदेड जिल्हा हा सर्वाधिक नोंदणीमध्ये आघाडीवर आहे. सर्वात कमी नोंदणीचा विचार केला तर
रत्नागिरीमध्ये 10,000 नोंदणी झाली फक्त. त्यानंतर कोल्हापूरमध्ये 11,000, रायगडमध्ये 16,000. मग शेतकऱ्यांनी आता काय करायचं आहे? जर पीक विमा भरला असेल तर विमा अर्ज नोंदणीची पावती जपून ठेवायची हे लक्षात घ्या. त्यानंतर आपल्या पिकाची आणि क्षेत्राची माहिती योग्य आहे का ती तपासायचं आहे. मग त्यानंतर आपल्या शेतकरी बांधवांनी पीक कर्जदार असल्यास बँकेकडून विमा प्रक्रिया तपासायची आहे. नुकसान झाल्यास संबंधित नियमानुसार नुकसान कळवण्याची प्रक्रिया वेळेत करायची आहे. विमा कंपनी, कृषी विभागाकडून नुकसान मूल्यांकन प्रक्रिया काय आहे ती एकदा तपासून घ्या आणि विमा दावा मंजूर झाल्यावर नुकसान भरपाईची रक्कम खात्यात जमा होणार आहे लक्षात घ्या. तेव्हा आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायचं, ह्यावेळेस 81 लाख आपल्या शेतकरी बांधवांनी या ठिकाणी नोंदणी केली. परंतु निकष जे आहेत भविष्यामध्ये सगळ्यांच्याच अकाउंटवर पैसे येतील आपण परफेक्ट सांगू शकत नाही. आणि जर कुणाला अडचण येत असेल तर जसं कमेंटमध्ये सांगत चला. आणि मागच्या वर्षी जवळपास आपण बघितलं की 95 लाख शेतकऱ्यांनी या ठिकाणी नोंदणी केली होती. ह्यावेळेस ती थोडीशी कमी आहे, कारण नियम वगैरे सगळ्या गोष्टी खूप कडक आहेत. सगळं ऑनलाईन असल्यामुळे कोणतीही गोष्ट लपवता येत नाही. आणि ती नंतर उघड झाली तर कारवाई आपल्या शेतकरी बांधवांवर, म्हणजे जो शेतकरी नसताना गैरफायदा घेतो आहे किंवा त्या निकषामध्ये शेतकरी बसत नसेल, जे निकष गव्हर्नमेंटनं दिले, त्यामुळे अडचण होण्यापेक्षा आत्ताच त्यांनी त्या ठिकाणी नोंदणी न केली चांगली. आणि जे पात्र आहेत त्यांना अडचण येत असेल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलमध्ये इथं कमेंट करा. आपण पर्सनली त्यांना मदत करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.